दीप एंटरप्राइजेस खास नवरात्री आणि दीपावली उत्सवासाठी दीप एंटरप्राइजेस तर्फे खास ऑफर 10,000च्या वरील सर्व खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, वॉटर कूलर, मिक्सर, होम थिएटर, कूलर, मायक्रो ओव्हन, वॉटर फिल्टर, इस्त्री, गीझर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध. बजाज फायनान्स 0% व्याजदरात उपलब्ध. आमचा पत्ता अभिषेक कृपा, वाणीपेठ, खेड, जिल्हा रत्नागिरी आणि दापोली अर्बन बँकेजवळ पोस्टाची आळी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आजच दीप एंटरप्राइजेसला भेट द्या. नमस्कार, मी ऐश्वर्या हेडेकर. दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गेच्या चौथ्या रूपाची म्हणजेच कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं. देवी कुष्मांडा हिच्या उपासनेमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. तसेच कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते, त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. सुरुवात करूयात बातमीपत्राला. त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची हजेरी. टेंबी नाका येथील दुर्गेश्वरी देवीचे घेतले दर्शन. नवरात्रोत्सवानिमित्त खेडमधील मंदिरं सजली. मंदिरातील भक्तिमय वातावरण दीपवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद. ड्रग्ज माफिया ललित पाटील पोलिसांच्या ताब्यात. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने ललित पाटील जेरबंद. भोसे घाटात दुचाकी आणि ट्रकची जोरदार धडक. 26 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू. विक्रीस बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू साठा हस्तगत. पनवेल गुन्हे शाखेची कारवाई. आणि रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन. पाहुयात सविस्तर वृत्त. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील टेंबी नाका येथील देवीच्या दर्शनाला आपली हजेरी लावली आहे. रश्मी ठाकरे या दरवर्षी टेंबी नाका देवीच्या आरतीला उपस्थिती लावतात. तरी आता रश्मी ठाकरे यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसोबत टेंबी नाका येथील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेतले आणि आरती देखील केली आहे. रश्मी ठाकरे दरवर्षी या देवीच्या दर्शनाला उपस्थिती दर्शवतात. यावेळी त्यांच्या समवेत खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. खेड शहरातील श्रीदेवी काळकाई मंदिर, श्रीदेवी पाथरजाई मंदिर, श्रीदेवी चौंडेश्वरी मंदिर, श्रीदेवी रामवरदायिनी मंदिर, श्रीदेवी महाकाली मंदिर, श्रीदेवी खेडजाई रेडजाई मंदिर, श्रीदेवी खोंडेकरी, श्रीदेवी भैरी भवानी मंदिर आणि श्रीदेव खेमनाथ देवस्थान अशा विविध मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. भक्तिमय वातावरणात संपूर्ण मंदिर परिसर न्हावून निघाले. तरी दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांसाठी आमचे सहकारी सागर अंजारलेकर यांनी ही सुंदर क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत. पाहूयात खेडमधील प्रसिद्ध मंदिरातील नवरात्रोत्सव. हे गावचं देऊळ आमचं पूर्वी या मोठ्या एका झाडाखाली होतं. असं एक दगड होतं, त्याच्यावर थोडं झाड होतं आणि त्या झाडाच्या इथं आम्ही तिन्ही गावाले मिळून तीन वाडीवाले मिळून असे आम्ही पूर्वी नाच करायचो. या देवाचे आम्ही देवळात नाच घेऊन बाहेरगावी जायचो. त्या निमित्तानं आम्ही दोन शाहीर आमच्या गावात होते. वसंतबुवा शाहीर, गणपतबुवा, शशिकांत जोगळे, मनोहर गोगावले असे आम्ही 3 वाडीतले लोक सगळे नाचवाले जमून असा कार्यक्रम करायचा ठरवला आणि तो कार्यक्रम आमचा यशस्वी झाला की प्रत्येक वर्षाला इथं आम्ही नाच करायचो. त्या नाचाच्या निमित्तानं लोक यायला लागली. देवाचा इथं प्रतिसाद मिळायला लागला. गर्दी वाढायला लागली. गर्दी वाढल्याच्या नंतर आमच्या आपले गाववाले आम्ही गाववाल्यांनी आता विचार केला की आपण आता लोक आपल्या मंदिरात येतात, त्याच्यामुळं आपण या मंदिराची जीर्णोद्धार करूया, म्हणजे नवीन मंदिर बांधूया. तेव्हा आम्ही गाववाले जमून सगळं देऊळ नवीन बांधला. खेडची ग्रामदेवता खेडजाई रेडजाई दासमाता देवस्थानतर्फे यंदा आपण घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत आपण 9 दिवस काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. रविवारी घटस्थापना झाली. रविवारी घटस्थापना झाल्यानंतर आपल्याकडे गेल्या वर्षीपासून 9 दिवसभर काहीतरी कार्यक्रम आणि रात्री धार्मिक काहीतरी कार्यक्रम. दिवसभर पूजा अर्चा, आपल्या शक्तीचा पाठ वाचणे हा कार्यक्रम असतो आपल्याकडे. आणि आता 9 दिवस रविवारी आमच्याकडे पहिली आमची जशी पालखी फिरते शिमग्याला, त्याप्रमाणे आमच्या पालखी जशी फिरते त्याप्रमाणे त्या वाडीचे कार्यक्रम प्रत्येक दिवशी आम्ही ठेवलेले आहे. रविवारी आमच्याकडे कुवारसईचा कार्यक्रम झाला. भजनाचा कार्यक्रम रात्री 9:30 ते 10 आरती
आणि 10 नंतर भजन कार्यक्रम असतो. आज आपला नवरात्रोत्सव आज आपला तिसऱ्या दिवस आहे. नवरात्रोत्सवाचा गेले आज पहिल्या दिवसापासून भाविकांची गर्दी आहे. गर्दी असल्यामुळे आज भाविकांना आपण सगळी याची सोय केली आहे. पाण्याची प्रत्येक सोयीची सोय केलेली आहे. भाविकांना आपण लाईनमध्ये राहण्याची प्रत्येक वेळेस आपण काळजी घेतलेली. आपले ग्रामस्थ असतील, आपले ट्रस्टीचे लोक असतील, अशा प्रकारे आपला हा नवरात्रोत्सव आहे. बाकीचा विषय आपला कार्यक्रमाचा विषय आहे की आपण 9चे 9 दिवस कार्यक्रम करूयात. पहिल्या दिवशी आपण ग्रामस्थांचे सगळे बाळडान्स झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी आपले सुद्धा बाळडान्स बाहेरच्या यांच्यासाठी होते. आणि आजही आपल्याकडं एक भजन आहे, बाळडान्स आहे आणि रोजच्या रोज हे कार्यक्रम आपले चालू असणार आहेत. 18 तारखेला आपल्याला एक डबल बारीचा कार्यक्रम आहे. 19 तारखेला आपल्याला एक मोठा कीर्तन आहे. असेच कार्यक्रम आपले राबवले आहेत जेणेकरून आपल्याला कुठल्याही ह्याच्यात कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आपली ग्रामस्थांनी घेतलेली आहे. आपण बघितलं गेल्या वर्षी आपले स्टॉलची दुकानं बाहेरच्या बाजूला होती, परंतु आपण बाहेरच्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला पार्किंगची व्यवस्था होत नव्हती. म्हणून आपण ह्यावर्षी मागच्या बाजूला आपण दुकान आणले स्टॉलचे, जेणेकरून आपण फक्त नारळ उठीचे दुकान ठेवलेले आहेत. श्रीदेवी पाथरजाई नवरात्रोत्सव 2023च्या या उत्सवामध्ये घटस्थापनेच्या दिवसापासून या उत्सवाला सुरुवात झाली आणि दसरा उत्सवापर्यंत हा मंदिरामध्ये आनंदामध्ये सर्व खेडवासियांच्या भक्तगणांच्या माध्यमातून हा सण साजरा केला जातो. श्रीदेवी पाथरजाई मंदिराचे मानकरी परिवार 8 पाटणे, 2 चिखले आणि महाजन अशा पद्धतीने 11 जणांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि जंगम दहरी यांच्या माध्यमातून हा सण साजरा केला जातो. त्याची व्यवस्था केली जाते आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या 9व्या दिवसापर्यंत खेडमधील विविध मंडळं जी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने इथे येऊन दांडिया रास आपला सादर करतात. आणि विशेषतः म्हणजे आजच्या दिवशी इथे देवीच्या पठणाचा कार्यक्रमसुद्धा पाथरजाई महिला मंडळ आणि खेडमधील महिला यांच्या वतीने तोही आज करण्यात आला. तसेच प्रत्येक दिवशी एक वेगळं मंडळ इथे येऊन आपलं दांडिया रास इथे साजरा करतो. रोज रात्री 10:30 वाजता तो इथे योजला जातो. तसेच 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता एक संगीताची मैफिल संगीत रसिकांसाठी खेडवासियांसाठी देवीचे चरणी आपण सादर करणार आहोत. सांची वानकडे म्हणून ज्या गायिका आहेत तर त्या इथे आपल्या पूर्ण सहकलाकारांसहित इथे तो कार्यक्रमही करतील. त्यानंतर रविवारी अष्टमीच्या दिवशी दुपारी 3 वाजता आत्ताचे दसऱ्याचे मानकरी रोहन अनिल पाटणे यांच्या माध्यमातून होमहवनाचा कार्यक्रम आणि मानकरी परिवाराच्या माध्यमातून योजलेला आहे. तरी सर्व खेडवासियांनी त्याचा लाभ घ्यावा पूजेचा असं आम्ही पूर्ण मानकरी परिवाराकडून आवाहन करतो. आणि सोमवारी 12:30 वाजता देव उठवण्याचा कार्यक्रमही योजलेला आहे. आणि 23 तारखेला मंगळवारी दसऱ्यानिमित्त संध्याकाळी 5 वाजता शमीपूजन होईल आणि मग देवी पुढचे मानकरी विनोद श्रीधर पाटणे यांच्या घरी रवाना होईल असं मी आपणाला ह्या पूर्ण मानकरी परिवाराच्या माध्यमातून माहिती देत आहे. धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त खेडमधील रोटरी प्रशालेतील हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढत आपली कला सादर केली आहे. विशेष म्हणजे या सर्व रांगोळ्या मुलांनी रेखाटल्या. विविध रंगांची उधळण करत या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. तरी या मुलांची कला पाहून चेअरमन बिपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. तर पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला जेरबंद करण्यात आता मुंबई पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला चेन्नईतून अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ललित पाटील पोलिसांना गुंगारा देत होता. पुणे पोलीस दलाची जवळपास 10 पथके त्याच्या मागावर होती. तरीही ललित पाटीलचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर एका क्षुल्लक चुकीमुळे ललित पाटील हा पोलिसांच्या सापळ्यात सापडलाय. ललित पाटील याच्या एका निकटवर्तीयाला पोलिसांनी अटक केली होती.
ही व्यक्ती पोलिसांच्या अटकेत असताना त्याला ललित पाटीलचा फोन आला. पोलिसांनी सावधानता बाळगत ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळवली. सदर माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ललितला चेन्नई येथून आता ताब्यात घेतले. तर खेड तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोसले घाटात अपघात झाल्याची घटना घडली. ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय. सदर अपघातात खेड तालुक्यातील मुरवंडे सुतारवाडी येथील 26 वर्षीय तरुण शुभम सुदाम काणेकर या दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार शुभम काणेकर हा मोरवंडे येथे जात असताना भोसले घाटाच्या अवघड वळणावर ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार शुभम हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तात्काळ भरणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर अपघाताप्रकरणी ट्रक चालकावर आता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर खेड येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मच्छी उद्योजक तथा शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे खंदे समर्थक कलंदरभाई शेखनाग यांची पुतणी वफा हिचा अर्शान यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झालाय. लोणावळा येथील प्रसिद्ध रिसॉर्ट मध्ये सदर शाही सोहळा संपन्न झालाय. यावेळी रामदासभाई कदम आणि प्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवानी यांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले आहेत. तर प्रसिद्ध स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर गणेश सोनावणे हे रविवारी 22 ऑक्टोबर रोजी खेड येथील रॉयल हॉस्पिटल येथे 11 ते 2 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. त्वचा विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांकरता उपचार आणि मार्गदर्शनासाठी यामुळे मोठा फायदा होणार आहे. त्वचा विकारांवरती योग्य निदान आणि उपचार घेण्यासाठी खेड तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रॉयल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर गणेश सोनावणे हे आता उपलब्ध असणार आहेत. डॉक्टर गणेश सोनावणे हे प्रत्येक महिन्याच्या 4थ्या रविवारी रॉयल हॉस्पिटल येथे उपलब्ध असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेऊन आपल्या त्वचेची निगा राखावी असं आवाहन करण्यात आलंय. तर लांजा शहरात सर्वत्र लंपी आजारग्रस्त गुरांचा संचार वाढलाय. स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आता स्थानिकांकडून कळतंय. लांजा शहरातील मुख्य मुंबई गोवा महामार्गासह गल्लोगल्ली फिरणाऱ्या या मोकाट जनावरांमध्ये लंपीचा संसर्ग हा वाढत आहे. मागील काही दिवसांपासून लंपी सदृश्य गुरे बाजारात आणि इतरत्र फिरताना दिसून येत आहेत. आतापर्यंत तालुक्यात 34 गुरांचा लंपीने मृत्यू झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने मोठी कारवाई केली आहे. गुटख्याचा साठा घेऊन वाहतूक करणारी गाडी अडवत त्यांनी मोठी कारवाई केली आहे. खिडूकपाडा गावच्या हद्दीत प्रशांत ढाब्यासमोरील स्टील मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गाडी अडवून त्यामध्ये असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी हस्तगत केलाय. पनवेल गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून खिडूकपाडा गावच्या हद्दीत गुटख्याचा साठा घेऊन गाडी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एका इसमास गाडीसह थांबवले. सदर गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू साठा आढळून आला. तरी आता संबंधिताविरोधात कारवाई देखील दाखल करण्यात आली आहे. तर रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खाम या शैक्षणिक संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथे संपन्न होत असलेल्या शारदोत्सव कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी वर्गाला वाहतूक सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एखाद्या अपघातामध्ये झालेले नुकसान कधीही भरून येत नसल्याने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे अजित साबळे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक दीपक जगताप यांनी एपीआय अजित साबळे यांचे सर्वप्रथम स्वागत केले. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.